मोकळं व्हायचं ना, बोलून आपण मोकळं निघून जायचं. हो है ना. पाहिलं मित्रांनो, हे आपले लाडके मुख्यमंत्री. मराठा आरक्षणासंदर्भात हे यांचे विचार. समजलात ना. रुको थोडा सबर करो. आपल्याकडे जेव्हापासून डिजिटल माध्यमांचा सुळसुळाट झाला आहे ना, तेव्हापासून तुमच्या बोलण्यातला कुठलाही भाग हवा तेवढाच कापून समोर सादर केला तर त्यातून निघणारे अर्थ तुमच्या प्रतिमेला चकनाचूर करून जातात. हे अनेकदा सिद्ध झाले. अगदी त्या पप्पूच्या इधर से आलू डालो उधर से सोना बहारवाल्या क्लिपच्या मागे हेच तंत्र होतं. अर्धवट कापाकापी. त्यात जे काही दाखवलं जातं आहे त्यामागचा काही मतितार्थ समजून घ्यायची आवश्यकता नसते इथे. मी आज या विषयाला अनुसरून एक गांभीर्यपूर्वक विधान करतोय. हे दाखवणारे माध्यमातले रिपोर्टर, जे मुख्यमंत्री असोत की उपमुख्यमंत्री, गेला बाजार कुठलाही सोम्यागोम्य मंत्री किंवा नेता पदाधिकारी असो, त्याच्या पुढे बूम धरणारे, भांडूपला रोज सकाळी होणाऱ्या प्रातर्विधीला लोचाटासारखे हजर असणारे, जे नाकाला भलेही रुमाल लावून उभे राहतील पण बघणार कसं हाकतंय भावा, हे जे रिपोर्टर्स असतात यांच्याकडे पाहिलं ना की मला ती तरन्नुम आठवते. तरन्नुम, पार्ल्याच्या दीपा बारमधली फेमस बार डान्सर तरन्नुम. फील्डवरचे रिपोर्टर आणि बार डान्सर ही अशी तुलना का आणि कशी, तेच या व्हिडिओतून मी सांगणार आहे तुम्हाला. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार DG9. 80च्या दशकात डान्स बारचं पेव फुटलेलं असताना पार्ल्याच्या दीपा बारमध्ये तरन्नुम नावाची बारबाला नाचायची. तरन्नुमबद्दल अशाही आख्यायिका आहेत की तिच्यावर तेलगीनं एका रात्री 97 लाख रुपयांच्या नोटा उधळल्या होत्या. ही आख्यायिका नाही आहे, खरंच असं घडलं होतं. त्या तरन्नुममध्ये असं काय होतं हा विचार तेव्हाही माझ्या मनात यायचा आणि आता सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहिल्यावरही येतो. तरन्नुमची अवस्था पाचो उंगलिया घी में और सर कढाई में अशी होती. अहो, सामान्य माणसंच काय, मुंबईतले हिरे व्यापारी, कपडा बाजारवाले, भाई लोक, हे सगळेच तरन्नुमचे दिवाने होते. क्रिकेटच्या खेळात आपल्या फिरकीनं, बोटांच्या जादूनं फलंदाजांना नाचवणारा मुथय्या मुरलीधरन आठवतो का तुम्हाला? त्या मुरलीधरनलाही या तरन्नुमचं वेड लागलं होतं. मुरलीधरन तरन्नुमच्या तालावर नाचायला श्रीलंकेतून, कोलंबोतून इकडे यायचा मुंबईच्या पार्ल्यात. काही म्हणा, चलती होती बाईंची. तशीच चलती आता माध्यमांच्या रिपोर्टर्सची आहे, जे आपला बूम घेऊन तुमच्यासमोर आले की तुमचं वजन वाढतं. राजकारणातही तसंच आहे. जो दिखताय वो बिकताय आणि ही जे दाखवतात तेही विकतायत. तर या तत्वानुसार नेत्यांना, मंत्र्यांना स्क्रीनवर झळकणं अनिवार्य झालेलं आहे. त्यामुळे या मधल्या झळकाऊ मीडिएटर्सची तरन्नुम झालेली. तरन्नुम, त्या बार डान्सर तरन्नुमवर जसा नोटांचा वर्षाव व्हायचा तसाच वर्षाव नोटांचा, सुविधांचा, गिफ्टचा, वशिल्यांचा या बूम बालांवर होतोय. हे आजचं नाही आहे बरं का, अगदी जुनाच विषय हा. मागच्या 2 दिवसात मनोहर जोशी सरांचा विषय सातत्याने निघतो. का कोणास ठाऊक, पण सरांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात 10% आणि 5%, 2%च्या घरांची खैरात केली गेली होती. त्यातही पत्रकारांचा मोठा वाटा होता. त्यानंतर नारायण राणे साहेब CM असताना त्यांनी पत्रकारांना आणि विशेषतः म्हणजे कोकणी, मालवणी माणसाला प्रचंड मदत केली होती. आजही करतात ते. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडातही पत्रकारांना मोठ्या प्रमाणात घरं मिळालेली आहेत. अशोक चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घरांचं वाटप मुक्त असताना केलं. मला वाटतं सर्वाधिक कोट्यातली घरं अशोक चव्हाणांनीच वाटलेली आहेत. त्यानंतर आता नंबर लागतो तो सध्याच्या CMचा, एकनाथ शिंदेंचा. तर विषय तरन्नुमचा होता आणि मी इकडे कुठे गेलो असं तुम्हाला वाटतं. साधर्म्य बघा, त्या बारबालेचा उभरता काळ होता तेव्हा ती समोरच्याला भुलवायला, खुलवायला हावभाव करायचे आणि त्यासाठी तिच्यावर खोऱ्यानं दौलत जादा व्हायचं. आज चॅनलसाठी रिपोर्टिंग करणारे पत्रकार जे आहेत त्यांचा पगार किती असतो? फार फार तर 60-70 हजार रुपये. काही असे आहेत जुने जाणते मुरलेले ज्यांना लाखभर, 1.25 लाख रुपये मिळतात. तर या पगारात सर्वसामान्यांसारखं घराचं भाडं किंवा EMI, गाडीचा हप्ता, मुलं असतील तर शाळेची फी, हे सगळे तरुण आहे, त्यांना मुलं बाळं एवढी मोठी नसतील आणि हा सगळा इतर खर्च भागवता वर्षाकाठी 1-2दा परदेशात पर्यटनही करायचं आहे बरं का. दुबई, स्वित्झर्लंड, आता 1.5 लाखाचा iPhoneही हवा आहे. हे सगळं पाहिलं की मला दादरच्या घामट टेरेस नावाच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावरच्या अंधाऱ्या 10x10च्या खोलीत राहणारे पत्रकार दिनू रणदिवे आठवतात. दिनू रणदिवे. घरात अंधारासोबत वर्तमानपत्रांच्या कातरणांचे गठ्ठे, 4 भांडी, घासलेटचा टीन कॅन आणि भगभगणारा आवाज करणारा तो घासलेटवर चालणारा स्टोव.
कुठे ते पत्रकार दिनू रणदिवे आणि कुठे आजचे हे मीडिया मीडिएटर्स. या तरुण पोरांकडे बघून असूया नाही वाटत मला, पण आश्चर्य वाटतंय. यांचं काम काय? बातमी शोधणं? तर नाही. बातमी समोर हात जोडून उभी असते यांना फक्त कव्हर करायची असते. ते पोलखोलवाले स्कॅमचा भरमार असतो. किरीट सोमय्यासारखे लोक येतात, कागदपत्र फेकतात तोंडावर. आता बघा काय करतो मी. कोणीतरी बोलतो एका बाजूला, दुसऱ्याला नागडा करतो. यांना फक्त ते नागडं उघडं स्वरूप जगाला दाखवायचं असतं. यातला क्वचित कुणीतरी बातमीमागची बातमी शोधण्याचं कष्ट घेतो. बाकी सगळं आयता मामला आहे. नाहीतर सगळं आयतं आहे. प्रेस कॉन्फरन्सवर भागवलं जातं. बावनकुळे बोलले, फडणवीस बोलले, शिंदेंची प्रेस कॉन्फरन्स, गेला बाजार मावा आघाडीवाले बोलतात. ही यांची पत्रकारिता आहे. मग तरीही या 22-23 वर्षांच्या तरुणांवर राजकारणी लालूच, आमिषांच्या, गिफ्टचा, पैशांचा भडीमार का करतात? आज यातले बरेच जण मुंबई, ठाण्याला, नवी मुंबईत 2-2 फ्लॅट दाबून बसलेत बुडाखाली. एक यांच्या नावावर तर दुसरा बायकोच्या नावावर. परत त्यांच्या बुडाखाली 4 चाकी. एक सो कॉल्ड पत्रकार तर काही ठराविक राजकारणाच्या गाडीतूनच हिंडतो. त्याचं चॅनलही तसं मोठं आहे. अगदी गेल्याच आठवड्यात तो मला मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांच्या गाडीत दिसला. भरपूर लाड चाललेत या माध्यमांमधल्या तरंगूंचे. पण बारबाला या शेवटी बारबालाच. आता कालचंच उदाहरण घ्या. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या त्या अँटी चेंबरमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करून बाहेर आले. रात्री 1:30-2 वाजेपर्यंत चर्चा चालू होती. एकनाथ शिंदे त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावानुसार देवेंद्रजींना विचारत होते की जे आज ठरलंय ते बोलून आपण निघायचं ना, म्हणजे आपण जसं ठरलं तसं बोलायचं निघायचं ना. त्याचं का बोलले, आत नेमकं काय ठरलं होतं आणि ते बोलून कुठे निघायचं होतं, कुठे जायचं होतं त्यांना, हे कोणालाच माहीत नव्हतं. पण झालं काय, या विधानाचा विपर्यास करता येईल हे ध्यानात आलेल्या एका चॅनलच्या रिपोर्टरनं त्याच्यात चालू असणाऱ्या माईकमध्ये टिपलेला हा तुकडा नेऊन दिला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडे. आणि मग त्या वाक्यांना मराठा समाजाविरोधात एक प्रकारचं कसं षडयंत्र या तिघांनी रचलंय, या अशा पद्धतीनं पेरलं गेलं. अगदी काल सकाळी संभाजी भिडे गुरुजींच्या यशस्वी समजावणीपर्यंत आलेल्या वाटाघाटींवर पाणी फेरलं जात आहे का काय, अशी परिस्थिती निर्माण व्हावी ही किमया होती तिथल्याच एका तरन्नुमने लावलेल्या आगीची. कुत्रं देखील बिस्किटांना जागतं, नाही का? कोविड काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नव्हते, पण त्यांनी या दरम्यान केलेल्या मदत कार्याची तोड मुख्यमंत्री पदावर बसलेल्या त्या नंबर 1कडेही नव्हती. सामान्यांसह अनेक पत्रकार, रिपोर्टर, त्यांचे नातेवाईक यांच्या कोविड ट्रीटमेंटची सोय, त्यांचा खर्च शिंदेसाहेबांनी स्वतः केलेला आहे. वारे माप अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करणारा हा नेता कोणत्या उद्देशाने काम करत होता हे तेव्हा कोणाच्या लक्षात आलं नाही, कुणाला माहितीही नाही. पण दिलदार वृत्तीनं या माणसानं दिवस आहे का रात्र हे न पाहता, हा जवळचा तो लांबचा, हा शिवसेनेचा तो काँग्रेसचा किंवा हा भाजपचा, असा भेदभाव न करता सगळ्यांनाच मदत केली. आज हाच माणूस CM आहे. CM बनण्यापूर्वी त्यांनी आमदारांना दिवाळीत मोठी भेट पाठवली होती, त्याची सगळीकडे चर्चा झाली होती. आता या 2022च्या दिवाळीत तशीच भेट त्यांनी या बोमधारी रिपोर्टर्सनाही दिली. कोणाचा नातेवाईक आजारी आहे, कोणाच्या बायकोला परदेशी शिक्षणासाठी पाठवायचं आहे, कर व्यवस्था का कशाला, तर अमुक एक चॅनलचा रिपोर्टर आहे, आपलीच पोर आहेत, याला ठाण्यात घर पाहिजे, वाट वाकडी करून द्या करून सोय याला कशाला, तर तमुक एका चॅनलचा रिपोर्टर आहे. बरं, नुसते शिंदेच नाहीत तर असे अनेक मंत्री आहेत त्याची वाट वाकडी करणारे. नारायण राणेंसारखे केंद्रीय मंत्री आहेत जे या असल्या तरन्नुमवर प्रचंड उधळपट्टी करतात. पण या तरन्नुम शेवटी तरन्नुमच की. या आता तुमच्या तर पुढच्या घटकेत शेजारच्या गिरायकाच्या असतात, त्या गिरायकानं खुणावलं की त्याच्या होतात. त्या हातात नोटाचं बंडल घेऊन बसलेला शेठ दिसला की त्याला दिसतील अशा या नाचतात समोर येऊन. या काही पतिव्रता नसतात. आज पाहिलं ना, ज्या एकनाथ शिंदेंच्या बक्षिशीवर तुटून पडत ज्यांनी आपली घरं भरली, त्यातल्याच एकानं त्यांच्या बोलण्याचा विपर्यास व्हावा या दृष्टीने ती क्लिक विरोधकांच्या हाती नेऊन दिली. पण एक आहे, तरन्नुमला एकेकाळी बॉडीगार्ड लागायचा, इतकी ती श्रीमंत बारबाला बनली होती. पण आबांनी डान्स बार बंद केले आणि दीपाबार शांत झाला तशी तरन्नुम कुठल्या अंधाराच्या गर्तेत फेकली गेली. ती आज कुठे आहे, कशी आहे, याचा कोणालाच पत्ता नाही. बाजार बसव्या या बाजार उठला की अशाच गुमनामीच्या काळोखात हरवून जातात. कारण त्या कधीच कोणा एकाच्या नसतात ना. जिथे दाम तिथे काम, असा त्यांचा व्यवहार असतो. माध्यमांमधल्या तरन्नुमच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. जोवर हा दीपाबार सुरू आहे ना, घ्या नाचून. कोण जाणे कधी GR निघायचा आणि हे बार बंद व्हायचे. असो,
ज्याचं त्याचं नशीब. मित्र, डिजिटल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला आपण बोलून निघून जायचं हा तुकडा मुख्यमंत्र्यांच्या अंगाशी आला होता. नशीब ते काल त्यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडायला तयार केलं आणि तो विषय संपला. पण सीएमनी मात्र जालन्याहून परतल्यावर या प्रकरणात जे लोक ज्या बोंबाला सहभागी होत्या त्यांना विधान भवनात बोलावून घेतलं होतं. त्यांचं काय झालं, भडकलेले मुख्यमंत्री बरसले का, हे जाणून घेऊयात पुढच्या भागात. या भागात मंत्रालय परिसरात चालणारी, अगदी वेश्येलाही लाजवणारी जी पत्रकारिता चालते त्यावर जळजळीत भाष्य करणार आहे. तेव्हा लगेच पुढचा भागही टाकतोय, तो पाहायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.